आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ऋषी पंचमी निमित्त एक खास थाली। भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या सांगते तुम्हाला। आपण ना ही अळूची भाजी घेतलेली आहे, बारीक चिरून स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतलेली आहे। त्याचे दांडे पण घेतलेले आहे। त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे, आपण इथे पडवळची भाजी घेतलेली आहे। त्यासोबत घोसाळी घेतलेली आहेत, धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत। एक 5-6 भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे आपण ना लाल भोपळा घेतलेला आहे। सोबत घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं, मीठ आणि मिरच्या। आपण ना चटणी सुद्धा करणार आहोत, तर त्यासाठी घेतलेले आहेत मिरच्या, मीठ आणि ओलं खोबरं। सोबत घेतलेलं आहे तेल, पाणी आणि आपण भाकरी करणार आहोत। ह्याच्यासोबत सुक्या पिठाची भाकरी करणार आहोत, तर त्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। सर्वात आधी आपण करूया अळूची भाजी। बरं, आपण नाही ऋषीचं जेवण करतोय, त्यामुळे ह्याला काही तडका मसालेदार असं काहीही नसणार आहे। अगदी साध्या पद्धतीने हे जेवण आपण करणार आहोत आणि जे डायटिंग वर आहेत त्यांनी नक्की ही रेसिपी बघा आणि करा। आता आपण काय करूया, आपण त्यात घालूया तेल। तेल आपण कमीच घालतोय, एक पळीच घातलेलं आहे तेल। तेल जरा गरम होऊ दे। आता आपण ना 5-6 मिरच्या घालूया त्यामध्ये, बारीक चिरलेल्या। मिरच्या छान तडतडल्यात, आता आपण त्यामध्ये घालूया अळूची भाजी। व्यवस्थित परतवून घेऊया। बघा, जसं परतवत जाल ना तशी भाजी आकसत जाणार। आता ही बऱ्यापैकी आकसले। आता आपण यात घालूया चवीपुरतं मीठ। तुम्ही पाहिलंच असेल, याच्यामध्ये कोणतेच मसाले घातलेले नाहीये, पण अशा प्रकारे नक्की करून बघा। खूप हेल्दी आहे ही रेसिपी, खूपच हेल्दी आहे। मीठ सगळं छान लागेपर्यंत आपण परतवून घेऊया आणि मीठ मस्तपैकी लागलेलं आहे। आता काय करायचंय, आपल्याला घालायचं आहे थोडं पाणी। तुम्हाला जशी भाजीची क्वांटिटी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करा। पाणी घालून झालेलं आहे, त्यानंतर आपण झाकण लावूया आणि फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि आपली भाजी तयार आहे। आता दुसरी कढई ठेवलेली आहे, आपण एक दुसरी भाजी बनवणार आहोत, ती मिक्स भाजी असणार आहे। त्यामध्ये आता आपण घालूया तेल, अगदी 1 पळी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आम्ही जेवढ्या फळभाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही अजून ऍड भाज्या करू शकता, किंवा तुम्हाला हवं तर लाल माठ वगैरे सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता। छान होते ही रेसिपी। आता आपण यामध्ये घालूया 5 ते 6 मिरच्या। यामध्ये ही कसला जास्त असं हे नसणार आहे, मसाले विसाले काही नसणार आहे, फक्त आपण मिरची आणि मीठ यावर ही भाजी होणार आहे। नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते। आता एक करून सर्व भाज्या आपण यामध्ये घालूया। घातलेल्या भाज्यांमध्ये आणखी जास्त भाज्या तुम्ही घालू शकता। आता हे छान परतवून घेऊया। आणि आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे, यामध्ये काही आपण पाणी वगैरे घालणार नाही। मसाला नाही, काही नाही, अगदी साधी सोपी ऋषीची भाजी। आता आपण देऊया झाकण।
त्यावर टाकूया थोडं पाणी आणि मस्त वाफेवर पहिला या भाज्या सर्व शिजवून घेऊया. जास्त वेळ लागणार नाही, 6 ते 7 मिनिटं लागतात. काय करूया, आपण ना चटणी करणार आहोत, तर त्यासाठी ना मी खोबरं घेतलेलं आहे खवणलेलं. त्यानंतर त्यामध्ये घालूया मिरच्या आणि मीठ. आणि आपल्याला काय करायचंय, ही बारीक वाटून घ्यायची आहे. ही पहा, आपली चटणी रेडी झालेली आहे. आम्ही पाणी घातलं नव्हतं, पण तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं पाणी ऍड करू शकता. तर ही मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. ही बघा, आपण जी मिक्स भाजी करत होतो ना वाफेवर, त्यामध्ये पाणी सुटलेलं आहे, भाज्यांचंच पाणी सुटलेलं आहे. आणि आपण हे मंद आचेवर करत होतो, त्यामुळे आरा बघा केवढं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला पाणी ऍड करायची गरज पण लागली नाही. आता फक्त 2 इंग्रेडियंट्स घालूया. चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं. मी 2-2.5 चमचे भरून घातलेला आहे. भाजीच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही घाला. हे छान परतवून घेऊया. कलर तर इतके सुरेख दिसत आहे. आता पुन्हा आपण यावर देऊया झाकण. मीडियम आच करूया आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटं ठेवणार आहोत. झाकण उघडून बघूया. ही पहा, पाणी सगळं असं ऑब्झर्व झालेलं आहे, पाहू शकता. आणि आपली भाजी पण तयार झालेली आहे. पण गॅस बंद करूया. आता दुसरीकडे अळूची भाजी पण झालेली आहे. गॅस बंद केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. आपण ना कुकर खोलूया. हे पहा, आपली अळूची भाजी पण तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याहून पातळ करू शकता. आपण भाकरी करायला घेऊया. पण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही खोयच्या भाकऱ्या करा तरी चालेल. आम्ही आता सुक्या पिठाच्या करतोय, पण आम्ही खोयच्या भाकऱ्यांची रेसिपी पण त्याच्यासोबत तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. हे पहा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. पण लगेच आपण भाकऱ्या करायला घेऊया. त्यांना भाकरी आपण करायला घेऊया. थोडं थोडं पीठ घेऊ. हलक्या हाताने गोल गोल फिरवत फिरवत ती आकार मोठा करून घ्यायचा. आणि आता ही भाकरी ना आपली तयार झालेली आहे. एकीकडे तवा पण गरम झालाय. आता यावर आपण भाकरी घालूया. तर यावर वरतून पाणी घालूया आणि सर्व बाजूला ना असं पसरवून देऊया. पहा, मस्त अशी टम्मपणे फुगलेली आहे.
म्हणजे आपली भाकरी रेडी आहे. आता ही भाकरी तर तयार आहे. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. 2 भाज्या, चटणी आणि त्याच्यासोबत गरमागरम भाकरी. बस आणखीन काय हवं तर नक्की ट्राय करा. ही डिश खूप छान लागते आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखी नवीन रेसिपी घेऊन आधीच्या हातची जादूमध्ये. बाय.